बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 43. संजय दिसायला सुंदर, गोरापान व देहयष्टीनं उजवा होता. कुणाच्याही नजरेत भरेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्याचं रूप व त्याचं व्यक्तिमत्व पाहून साधनाच्या मनात प्रेम ज्योत पेटली होती. ती त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करीत होती. त्याला पाहिल्याशिवाय तिला करमेनासं होऊ लागलं. तिच्या डोळ्यासमोरनं त्याचा चेहरा हटत नव्हता. त्याला समोर ठेवून ती कितीतरी स्वप्न रंगवीत होती. स्वप्नांचा सिलसिलाच चालू झाला होता. झोप उडाली होती. झोप लागलीच तर स्वप्नात सुद्धा तिला संजयच दिसत होता. ध्यानी, मनी, स्वप्नी आणि जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी तिला तोच दिसत होता. शिक्षण पूर्ण करेपर्यंत तिच्या मनाला कुणावर प्रेम करावं असं वाटलं नव्हतं. तो विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता. पण संजयच्या गोऱ्या पान व रांगड्या देहानं तिच्यासारख्या सौंदर्यवतीला भुरळ पाडली होती. संध्या समयीच्या पश्चिम क्षितिजावरच्या रुपेरी छटांसारखं अप्रतिम सौंदर्य लाभलेली साधना संजयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. रोज तिच्या मनाला त्याच्याबद्दल खूप ओढ लागून राहायची. कधी एकदा दिवस उगवतोय, कधी एकदा ऑफिसला जायची वेळ होते आणि ऑफिसमध्ये जाऊन कधी एकदा त्याला डोळं भरून पाहून हृदयात साठवतोय असं तिला वाटत राहायचं. या ओढीमुळेच ऑफिसमध्ये आल्यावर ते अकाउंटच्या ऑफिसमध्ये येऊन रामप्रहरात वेलेवर उमललेल्या टवटवीत फुलासारख्या मोहक व सुंदर चेहऱ्यानं संजयकडे पाहून लाजत प्रेमळ स्मित करायची. संजयचं चित्त मात्र कशातच लागेना. त्याचा अस्वस्थपणा वाढू लागला. मनात सतत साधनाचाच विषय असल्यामुळे त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक पडू लागला. दैनंदिन गतिविधींचा मेळ विस्कळीत होऊ लागला. टीव्ही पाहण्यातही मन लागेना. देहानं तो घरात बसलेला असायचा, पण मन मात्र साधनाचाच विचार करीत असायचं. पण एके दिवशी जेवण आटोपून अंथरुणावर डोळे बंद करून पडल्यावर त्याच्या मनात वेगवेगळे विचार व वेगवेगळ्या शंका निर्माण होऊ लागल्या. एवढ्या मोठ्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच कंपनीची मालकी नसलेली मुलगी तिच्याच कंपनीत काम करत असल्या माझ्यासारख्या एका नोकरावर कसं काय प्रेम करेल? समजून घेण्यात माझ्याकडून काहीतरी चूक झाली नाही ना? ध्यानी मनी नसताना हे असं कसं घडलं? ती माझ्यावर प्रेम करेल असं कधी स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. किंबहुना मी आणि उमेशने सुद्धा प्रेम या गोष्टीचा स्वप्नातही कधी विचार केलेला नव्हता. या विषयाची आम्ही कधी चर्चाही केलेली नव्हती. रमेशच्या मृत्यूने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कॉलेजमधल्या त्या भारलेल्या दिवसात सुद्धा प्रेमाचा विचार कधी आमच्या मनाला शिवला नव्हता. कॉलेज म्हणजे अवखळ अल्लड प्रीत भरभरून व ओसंडून वाहणारी एक सरिताच असते. कॉलेज म्हणजे सळसळत्या तारुण्याचा उफाणणारा अथांग असा दर्याच असतो. प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा प्रेमाविष्कार इथेच उचंबळून बाहेर पडतो. एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं ते इथंच. मनाला प्रेमांकुर फुटतात ते इथेच. मनाला प्रेमाची पालवी फुटते ती इथेच. मनातल्या भावनेला शब्द फुटतात ते इथेच. मनातल्या असीम इच्छेला आकार व रूप प्राप्त होते ते इथेच. मनातल्या स्वप्नांना इथेच पंख फुटतात. जन्मभराची स्वप्न इथेच रंगवली जातात. जीवनभर साथ निभावण्याच्या जीवन मरणाच्या अनाभाका इथेच घेतल्या जातात. तहान भूक विसरायला लावणारी, अस्वस्थ करणारी भेटीची जी उत्कंठता लागून राहते त्याची सुरुवात इथनच झालेली असते. असं असून सुद्धा त्या कॉलेज विश्वात कोणा मुलीवर प्रेम करावं असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. किंबहुना आपापसात आम्ही तशी कधी चर्चाही केलेली नव्हती. विशेष म्हणजे कॉलेजमधल्या कुठल्या मुलीनं सुद्धा आमच्याकडे त्या नजरेनं पाहिलं नव्हतं. आमच्यासारख्या दिवसभर कुठंतरी काम करून थकल्या भागल्या मनाला आणि शरीराला रात्रीच्या कॉलेजमध्ये शिकताना असा विचार सुद्धा परवडणारा नसतो. असे समजूतदारपणे अनेक विचार मनात येऊन सुद्धा संजयच्या नजरेसमोरनं साधनाचा चेहरा काही केल्या हटत नव्हता.
साधनाच्या नजरेने तो रोज घायाळ होत होता. तिच्या प्रेमात न्हाऊन निघत होता. मनात एक वेगळीच हालचाल निर्माण झाली होती. हृदयातली धडकन प्रेमगीत गात होती. काही केल्या त्याच्या मनातनं तिचा विषय जात नव्हता. सारासार सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या विषयापासून दूर जायचं ठरवायचा, पण पुन्हा त्याच विषयाशी अनुरूप विचारांमध्ये गढून जायचा. खरं तर त्याचं हे वय पण तसं होतं. रसरशीत तारुण्याचा उन्माद त्याच्या नसानसातनं अगदी सळसळून वाहत होता. त्यामुळं साधनाच्या अशा नेहमीच्या स्मित करण्यामुळं व लाजण्यामुळं त्याचं मन एका विचित्र हुरहुरीनं शहारून जात होतं. मनाला गुदगुल्या होत होत्या, उकळ्या फुटत होत्या. मनाला एक अनामिक ओढ लागून राहिली होती. या ओढीनंच तो तिची स्वप्न रंगवीत होता. पण आपल्या परिस्थितीची जाणीव होताच पुन्हा विचारांच्या वावटळीत सापडत होता. मला काय झालं आहे एवढं मी माझ्या मनाला समजावतोय, तरी पण मी तिच्याच विचारांमध्ये रमतोय. माझी परिस्थिती मला माहीत असून सुद्धा मी तिचाच विचार करीत तिची स्वप्न रंगवत पडलो आहे. ती एवढ्या श्रीमंत घराण्यातली, शिवाय माझी मालकीन. मी मात्र एका शेतकरी कुटुंबातला, तोही शेतातूनच इकडे पळून आलेला. माझ्या घरच्यांना माझा ठाव ठिकाणा माहीत नसलेला. जिवंत आहे की मेलो आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसलेला. त्यांच्या स्नेहाच्या ओबीला व मायेच्या पाखरेला लहानपणीच पारखा झालेला. गतकाळातल्या घटनांचं प्रचंड ओझं मनावर असून सुद्धा मी एका श्रीमंत मुलीची स्वप्न रंगवतोय. हे जर मालकांना समजलं तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील. मला असं काहीच केलं नाही पाहिजे. मला माझी पायरी ओळखून राहिलं पाहिजे. माझ्या हातून चूक व्हायला नको, काहीतरी विपरीत घडायला नको. अजाणतेपणात रमेशच्या मृत्यूचा कधीही न पुसणारा एक काळा किट्ट डाग माझ्या जीवनावर लागलेलाच आहे. या प्रकरणामुळे पुन्हा आणखी कोणता तरी दुसरा एखादा डाग लागायला नको. तिच्यात माझ्यात जमीन आसमानातील अंतरा एवढं अंतर आहे. मला हे प्रकरण निभावून येणं अशक्य आहे. माझी परिस्थिती तशी नाही. उमेशची माझी स्वप्न वेगळी आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंही तळमळत आहोत. एवढ्या हाल अपेष्टा सोसत व जीवतोड मेहनत करीत आम्ही इथंपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. एका चुकीमुळे या सर्वांवर पाणी पडायला नको. चिकाटीनं मिळवलेल्या या यशाचा काहीच अर्थ उरणार नाही. सर्व मेहनत धुळीला मिळेल. अंगाला कापडा भरवणारी भीती मनात घेऊन अनिश्चिततेनं हुरहुरीनं भरलेलं उदासवानं जीवन जगत उमेशच्या साथीनं आणि शिवाजीदाच्या भक्कम आधारानं मी इथंपर्यंत आलो आहे. डोंगराएवढं दुःख उरात बाळगून आयुष्याची एक एक पायरी चढत आलो आहे. परिस्थितीनं निर्माण झाल्या जीवघेण्या दुःखावर मात करताना मनाची कशी अवस्था होत होती हे मला आणि उमेशलाही चांगलंच माहिती आहे. असा शारीरिक त्रास सहन केलेला आहे. मनाचा कोंडमारा सोसत शाळा कॉलेज पूर्ण केलेलं आहे. बालपणी जीवनातल्या एका शोकांतिकेला जन्माला घातला आहे. पुन्हा आणि या एका शोकांतिकेनं जीवन व्यापून राहायला नको. जीवन असह्य होईल. जगणं मुश्किल होऊन बसेल. त्यावेळी नवीन नवीन असताना हॉटेलमधली प्रत्येक रात्र खायला उठायची, जीवावर बेतायची. पण उमेशच्या संगतीनं व स्वतःच्या मनाला समजावत आणि शिवाजीदाच्या आधारानं सगळं काही पाठीमागं ढकलत हे दिव्य पार केलेलं आहे. आम्ही दोघांनीही मनाचा हिया मांडत सर्व गोष्टीवर मात केलेली आहे. म्हणून आज 4 घास सुखाचे खायला मिळत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर धाडसानं व संयमानं मात करीत अनुकूल दिवस निर्माण केले आहेत. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पराकोटीला संघर्ष केलेला आहे. मी समजतोय हे जर खरं असेल तर या प्रकरणाचे पडसाद कसे व कुठपर्यंत उमटणार आहेत कोण जाणे. या प्रकरणाचा अंत कसा असेल, कोणता दंड मिळेल, जीवनात आणखी कोणतं प्रायश्चित्त भोगायला मिळणार. एका प्रायश्चित्तात तर गेली 10-11 वर्षे मी जळत आहे. असे अनेक प्रश्न व विचार संजयच्या मनात येत होते, सतावत होते. भीतीनं जीव कासावीस होत होता. पण काहीही असलं तरी या गोष्टीमुळे त्याची झोप उडाली होती हे मात्र नक्की. माणसाच्या जीवनात आलेले आनंदाचे क्षण सुसाटपणे पळत जातात, पण दुःखात मात्र तीच पावले जड जड होतात. सुखाला सशाचे पाय असतात तर दुःखाला कासवाचे पाय असतात. दुःखात दिवस सरता सरत नाहीत. कोणत्या तरी गोष्टीमुळे जीवनावर पसरली दुःखाची छाया हटता हटत नाही.
अशा वेळी जो संयम राखून सतत प्रयत्न करीत राहतो त्यालाच यश मिळतं. प्रामाणिकपणानं व चिकाटीनं केलेले प्रयत्न नेहमी यश मिळवून देत असतात. मिळालेलं यश आणखी मोठ्या यशाच्या शोधात माणसाला जास्त कष्ट करण्याची प्रेरणा देत असतं. आणखी यश मिळवण्यासाठी उद्युक्त करीत असतं, प्रवृत्त करीत असतं. अगदी तसंच संजयच्या व उमेशच्या जीवनात घडत आलं होतं. त्यांना मार्ग चांगला मिळाला होता, पण तो मार्ग त्यांना एका अपघाताने मिळाला होता. त्याच्या मृत्यूचा दुःखी पगडा त्यांच्या मनावर हावी झाला होता. नवीन नवीन असताना दिवस सरता सरत नव्हता. एक एक दिवस एकेका वर्षासारखा वाटायचा. तरी पण सर्व गोष्टीवर संयमानं मात करीत ते दिवस त्यांनी मागे सारले. पण मनाला चटका लावून जाणारा रमेशचा मृत्यू आणि त्याच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार धरून दोघांनाही खूप पश्चाताप होत होता. एखाद्या माणसाला ज्यावेळी कळत किंवा नकळत त्याच्या हातनं घडलेल्या चुकीचा पश्चाताप होत असतो त्यावेळी त्याच्याकडनं सहसा दुसरी चूक घडत नसते. पण तसं पश्चातापी मन मात्र असावं लागतं. पश्चातापी मन पुन्हा चूक करण्यापासून माणसाला परावृत्त करीत असतं. संजयचंही असंच झालं होतं. आपल्याकडनं पुन्हा अशी चूक होऊ नये असं त्याला वाटत होतं. म्हणूनच या प्रेम प्रकरणामुळे त्याचं धाबदन आणलं होतं. पहाटे उठल्या उठल्यास त्याचं काळीज चाचरत होतं. रोज ऑफिसमध्ये जायला तो कचरत होता. धडधडत्या हृदयानंच तो ऑफिसमध्ये जात होता. मनाच्या हुरहुरीबरोबर एक आंतरिक ओढ सुद्धा त्याला लागलेली असायची. हुरहुर पाठीमागचा व पुढचा विचार करायला भाग पाडत होती आणि ओढ मात्र त्याला ऑफिसकडे खेचत नेत होती. साधना ऑफिसमध्ये आली की त्याचं मन थाऱ्यावर नसायचं. हृदय धडधडून अंग शहारून यायचं. एकांतात भेटून कधी एकदा संजयशी भरभरून बोलू असं साधनाला वाटायचं. उद्या काही करून संजयशी बोलायचंच असं रोज रात्री झोपताना ती मनाशी पक्क करायची. कसं बोलायचं, काय बोलायचं याची सगळी उजळणी ती रोज मनातल्या मनात करून ऑफिसला यायची. पण संजयला पाहिलं की सर्व विसरून जायची. यालाच का प्रेम म्हणतात, यालाच का ओढ म्हणतात. तोंडातनं एकही शब्द निघू नये इतपत मनातल्या भावना निशब्द व्हाव्यात. दोघांनाही माहीत असतं की आपण एकमेकावर मनापासून प्रेम करीत आहोत. तरी पण प्रेम व्यक्त करायला आणि प्रेमाचा स्वीकार करायला शब्द इतके मुके का बनतात. निशब्द भावनांना वाचा का फुटू नये. अंतरीच्या दाटलेल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायला मन का धजत नाही. अवखळपणे वाहणाऱ्या प्रीतीच्या या निर्मळ व अखंड स्रोताला भीतीच्या बांधानं का अडवलं जातं. निरागस व निस्सीम प्रेमाला भीतीची किनार का असावी. असेही प्रीत भारी लाजरीनी घाबरीही असते. प्रीत ओढ निर्माण करीत असते. प्रीतीनं मनाला गुदगुल्या होत असतात तर ओढ मनाला गप्प बसू देत नसते. पण त्याच ओढीतल्या भीतीमुळं प्रीत व्यक्त करायला मन घाबरत असतं. ओढीत सुद्धा एक प्रकारची भीती असते, हुरहुर असते, अस्वस्थता असते. हीच भीती, हीच हुरहुर व हीच अस्वस्थता रंगवलेल्या हजार स्वप्नांना स्वप्नावस्थेतच ठेवते. त्यांना वाचा फोडू देत नाही. धाडस करून बोलायला गेलं तरी ऐनवेळी माघार घ्यावी लागते. मग आजचं उद्यावर जातं. पुन्हा स्वप्न, पुन्हा उजळणी, पुन्हा एकांत, पुन्हा झुरणी, पुन्हा बेचैनी, पुन्हा कासावीस होणं, पुन्हा भेटीची आस. 3 महिने गेले होते तरीही साधना व संजय फक्त एकमेकांकडे पाहून स्मित हास्य करण्यापलीकडे काहीही करू शकले नव्हते. मनात उसळणाऱ्या प्रेम भावनाने ते दाबून ठेवत आले होते. पण एके दिवशी साधनाजवळ एक मोठी संधी चालून आली. नवकुडकर व संध्या तिला ऑफिसजवळ गाडीतनं उतरून कामानिमित्त दुसऱ्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये जाणार होते. काहीही करून या संधीचा फायदा उचलायचाच असं तिनं ठरवलं. अगोदरच्या रात्री झोपताना तिनं उद्याचं सर्व नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना काहीही होऊ दे, पण आज मनातले विचार संजयला बोलून दाखवायचेच. त्याच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करायचंच असं मनात पक्क करूनच ती गाडीत बसली. ठरल्याप्रमाणे साधनाला ऑफिस जवळ उतरवून ते दोघे पुढे निघून गेले. ऑफिसमध्ये आल्यावर साधना आपल्या केबिनमध्ये जाऊन बसली. नेहमीप्रमाणे शिपायानं कॉपी आणून तिच्या समोर ठेवली व तो परत गेला.
कॉफी पिता पिता ती संजयला बोलावून काय काय विचारायचं याची परत परत उजळणी करू लागली. मनाची सगळी तयारी झाली तरी संजयला बोलवायचं धाडस होईना. मन भयंकर घाबरत होतं, हृदय धडधडत होतं, अंगावर काटा फुलत होता. शेवटी बसल्या जागेवरच तिने डोळे मिटले व मन घट्ट केलं. मनात जे ठरवलं ते धाडस करून विचारायचंच असं तिनं पक्क केलं. बेल वाजून शिपायाला बोलावलं व संजय पाटीलना बोलावून आणा असं सांगितलं. आणतो मॅडम असं बोलून शिपाई बाहेर गेला. साधना डोळे मिटून शांत बसली. जे ठरवलंय ते सर्व काही बोलायचं आणि विचारायचं असं मनाला समजावत ती बसली. इकडं संजय अगदी नेहमीप्रमाणे धडधडत्या हृदयानं ऑफिसमध्ये येऊन कामाला लागला होता. बराच वेळ झाला तरी साधना ऑफिसमध्ये आली नव्हती. यायची वेळ होऊन सुद्धा ती येत नव्हती. म्हणून त्याला राहावे ना, कुणालाही कळू नये अशा पद्धतीनं सहजरित्या तो ऑफिसच्या दरवाजाकडे वळून वळून पाहू लागला. बसल्या जागेवर सारखा सारखा वळवळू लागला. कामात लक्ष लागेना. अधीर मनाला कळ काढवेना. कधी एकदा ती येते आणि कधी एकदा तिला डोळे भरून पाहतोय असं त्याला झालेलं. मन व्याकुळ झालेलं. तेवढ्यात शिपाई दरवाजा उघडून आत आला व त्यानं त्याच्याकडे पाहत सगळ्यांच्या समोर, संजय साहेब, तुम्हाला साधना मॅडमनी बोलवलंय असं सांगितलं. हे ऐकता संजयच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अंगावर तरारून काटा फुलला. अंगाला दरदरून घाम फुटला. खिशातला रुमाल काढून घाम पुसू लागला. जाऊन काय बोलू, कसं बोलू त्याला काहीच कळेना. घाबरल्या अवस्थेत त्यानं मनोहर गायकवाडांकडे पाहिलं. मनोहर गायकवाड सुद्धा त्याच्याकडेच पाहत राहिले. बाकीचे सर्वजण पण संजयकडेच पाहत राहिले. उमेश तर पापणी न मिटता त्यांच्याकडे पाहू लागला. काय करावं आणि काय बोलावं हे संजयला काहीच सुचेना. सर, तुम्ही असताना मला कसं काय बोलावलं मॅडमनी? त्यातनंही त्यानं धाडस करून मनोहर गायकवाडांना असं विचारलं. मलाही माहीत नाही, तू जाऊन बघ म्हणजे समजेल असं त्याने सांगितलं. त्याच्या अंगातलं सगळं बळ निघून गेल्यासारखं झालं. त्याला खुर्चीतनं उठवेना. काय करू, जाऊ की नको? बॉसनं बोलावलंय म्हटल्यावर जावंच लागणार. जाणं भागच आहे, पर्याय नाही. नशिबानं पुढं काय वाढून ठेवलं आहे कुणास ठाऊक. काय होईल ते होईल. खुर्चीतनं उठून तो बाहेर आला. खाली मानेनं साधनाच्या केबिनच्या दिशेनं चालू लागला. घाम रुमालाने पुसतच चालू लागला. मन अनेक प्रश्नांनी व विचारांनी गजबजून गेलं. हृदय छाती फाडून बाहेर येते की काय असं भीतीदायकरित्या धडधडू लागलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.